दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसंदर्भातली। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर जवळपास 13 वर्षांनी ठाकरे बंधूंनी आता एकत्र येण्याची साथ घातली आहे। मात्र एकत्र येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अटीशर्ती ठेवल्यात। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही युती होणार की अटीशर्तींमध्ये अडकणार, पाहूया। राज उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंची साथ, उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू। युती होणार की अटी शर्तींमुळे रखडणार? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। ऐकलत? शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरेंनी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून बंधू उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं आणि मतभेद विसरण्यास तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर थेट उद्धव ठाकरेंनी वाद मिटल्याचं जाहीर करत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार, मात्र हे दोन वेगवेगळ्या सेनांचे सेनापती। 2006 मध्येच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या। दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर टीकेचे कडवे बाण सोडले। तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या। कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली, मात्र एकही काही झाली नाही। मात्र आता दोन्ही सेनापतींनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत एकमेकांना साथ घातली। मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्यात। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार, मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार, महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, हित भाजप सोबत की माझ्यासोबत ते ठरवा, शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याची राजकीय समीकरणं बदलणार एवढं नक्की। मात्र याचा फटका इतर प्रादेशिक पक्षांना अधिक बसणार की राष्ट्रीय पक्षांना याची चर्चा रंगू लागली। असं असलं तरी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती पुढे केल्यात। त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार की अटींमुळे पुन्हा युती रखडणार, याबाबत आता साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे गटाची देखील प्रतिक्रिया आता समोर आली आहे। बघूयात काय। महाविकास आघाडीबरोबर काय झालं? युती केली। शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही। काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही। आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत। परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, आम्ही कोण काही बोलू शकत नाही। शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला,
आम्ही जे होतो ते वेगळे होतो. शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली. वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंबरोबरच एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सडेतोड भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं. तर आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळांनी दिली आहे. महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे. तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही, हरकत नाही आणि जोडला कुठे तर काही जात असेल तर स्वागत आहे. एवढी सौहार्दाची आणि सद्भावनेची भूमिका यावर आम्ही व्यक्त करतो. मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं. चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट आहे. चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट. राज ठाकरेंच्या विधानानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशी चर्चा संपूर्ण राज्यात आता सुरू झाली आहे. एकत्र येण्याच्या विचारात काही वावगं नाही. दोन्ही नेते याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. तर दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल, असं सुषमा अंधारे देखील म्हणतात. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का, यावर निश्चित चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच. प्रमुख अंतिम निर्णय घेत असतात, पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेंनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही. मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे, समन्वय साधणारे. इकडे दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना टाळी दिली आणि त्यामुळे राजकीय घमासान सुरू झालाय. मात्र ही युती होण्याआधीच नव्या वादाला देखील तोंड फुटलंय. एकनाथ शिंदेंच्या भेटीचा दाखला देत ठाकरे गटाकडून युतीसाठी काही अटी घालण्यात आल्यात. तर ठाकरेंच्या या अटीवर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा SNC यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. तर राज्याच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी ठाकरे एकत्र येत असतील तर सोनेरी दिवस आहे, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती. आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर मराठी मनासाठी आणि सुवर्ण क्षण आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. त्यांनी एक्सवरती ट्विट केलंय. एक्सवरती पोस्टमध्ये काय म्हणतात, मराठी अस्मितेला न खलावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मात्र आणखी थोडी वाट पहा, त्यानंतर काय ते कळेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया देण्यास फडणवीस काही विसरले नाही. जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणारे ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधू सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. पाहूया. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र. ठाकरे महायुती सरकारला घेरणार. हिंदू आणि हिंदीवरून रान पेटवणार. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. ऐकलं? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. विशेष म्हणजे हिंदू आणि हिंदी कनेक्शनचा मुद्दाही खोडून काढलाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार असल्याचे संकेत यातून मिळाले. कारण उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना याबाबतीत आव्हान दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही. परत परत सांगतोय, तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकण्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा. 2 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच हिंदू असलो तरी हिंदी नसल्याचं सध्या जवळीक असलेल्या भाजपला ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली होती पाहूया. महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं विकू देणार नाहीत. गेल्या काही वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरेंची अनेक मुद्द्यांवर टोकाच्या विरोधाची भूमिका असते. कारण उद्धव ठाकरे ज्याच्या विरोधात त्याच्याशी राज ठाकरेंची जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. मात्र गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदी सक्तीच्या मुद्द्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलेत. आणि हाच मुद्दा दोघांना एकत्र आणणार का, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्याला कारण आहे, कारण राजकारणामध्ये बघा टायमिंगला महत्त्व असतं आणि आता तेच टायमिंग राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव देऊन साजलाय.
मात्र आताच राज ठाकरेंनी हा प्रस्ताव का बरं दिलाय तेही बघूया. हिंदी सक्ती विरोधातून एकीची नांदी. राज ठाकरेंनी टायमिंग साधलं. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा विधानसभा निवडणूक झाली आणि अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली. मात्र राज ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगसाठी कारण ठरलाय तो राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय. राज ठाकरेंचं राजकारण हे भाषिक मुद्द्यावर अवलंबून आहे. मात्र सरकारनं त्याच मुद्द्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानं राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे. मात्र या टायमिंगचा नेमका अर्थ काय ते पाहूया. एक देश एक भाषेचा नारा देत केंद्राकडून राज्याच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले. हिंदी सक्ती केल्यानं राज ठाकरेंच्या भाषिक राजकारणाला धक्का बसलाय. प्रादेशिक पक्षांना एकत्र करत केंद्राविरोधात संघर्ष करण्याची रणनीती आखण्यात आली. मनसे शहरी भागांपुरता मर्यादित आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी युतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं मनसे आणि ठाकरे गट समदुःखी आहे. तर राज ठाकरेंना आपला वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला. राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं, तेच आता राज ठाकरेंनी साधलंय. मात्र उद्धव ठाकरेंनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही युती होणार का आणि राज ठाकरेंनी साधलेलं टायमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दोघे एकत्र आल्यास मराठी माणसांचंच भलं होईल, दोघेही योग्य निर्णय घेतील, यामुळे मीनाताई आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया चंदूमामांनी दिली आहे. वर्ष मी प्रयत्न करतोय पण त्याला काही यश देवाने दिलं नाही. पण शेवटी कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे वेळ आलेली आहे आणि आता योग्य वेळ योग्य ते निर्णय ते दोघे घेतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं होईल. जर साहेब असते तर खूप आनंद झाला असता, पण आज सुद्धा त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल आणि मीनाताई आणि आमच्या सगळ्या घरातल्या जी आईपासून सगळ्या लोकांना एक समाधान मिळेल आणि खरोखर आज त्यांच्या जे इच्छा अपुरी राहिली होती ती पूर्ण झाल्यासारखी होईल. पुढच्या बातमीकडे. राज ठाकरेंचा प्रस्ताव मनसे नेते अमेय खोपकरांना मान्य नाही आहे. होय, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याची तिखट प्रतिक्रिया अमेय खोपकरांनी दिली आहे. काय म्हणतात अमेय खोपकर एक्सवरती आपल्या पोस्टमध्ये पाहूया. अशी अभद्र युती होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना. इकडे ठाकरे बंधूंची युती होण्याआधीच गिरगावामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेलं बॅनर झळकतंय. गिरगावातील डीबी मार्ग परिसरात बॅनर लावण्यात आलंय. ठाकरे बंधूंचे बॅनर्स सध्या झळकतात आणि हाच फोटो सोशल मीडियावरती देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड असे फोटोज सध्या झळकतात.